बाकीची समधी कामं झाली ना? होय समधी व्यवस्थित झाली. हा. आणि हे मागच्या महिन्याची बिलं जरा नजर घालून घ्या. हा. मातोश्री, 1 मिनिट. हा, हे खताचं बिल एवढं जास्त काय? 4 ट्रक सेंद्रिय खत मागवलंय. त्याचं काय आहे, जमिनीचा कस जरा उतरत चाललाय. तेव्हा शंकरराजे म्हणले की 4 ट्रक मागवा. हा. आम्ही कधीच सांगतोय रासायनिक खताचा वापर जरा कमी करा, आलटून पालटून पिकं घ्या. बर. महादेव, देवाचं नाव घेतलं म्हणून पाप मिटत नसतात कोणाची. हे सांगायला फोन केलायस तू? मग ज्यासाठी फोन केला ते ऐक. मी माझ्या शेखरचं दुसरं लग्न करणार आहे. तू पण तुझ्या पोरीसाठी स्थळ बघायला सुरुवात कर, म्हणजे नंतर सांगितलं नाही म्हणाय ना ग. तू काय बोलायलीस कळतंय का तुला? आधी तुझ्या पोराला विचार. जशी तुझी पोरगी तुझ्या शब्दाबाहेर नाही की नाही, तसाच माझा शेखर बी माझ्या शब्दाबाहेर नाही. प्रमिला, आम्ही गोडीत सांगतोय, ऐक. मी काय सांगितलं ते ऐकलंच ना व? मी माझ्या शेखरचं दुसरं लग्न करणार. तुला काय करायचंय ते करून घे. माझ्या पोऱ्याच्या अपमानाचं उट्ट मी बराबर काढतो की नाही बघस तू. मातोश्री, असं काय बी होणार नाही. तिनं असा साधा प्रयत्न जरी केला ना, तर तिला आणि तिच्या पोराला फरफटन आणून तुझ्या पायावर टाकन. टेन्शन घेऊ नको तू. ती घाबरवायचा प्रयत्न करते, आपण घाबरायचं नाही. हा, जा आराम कर. अरविंदजी, बाकी काय? आज जनता दरबार आहे तुमचा आणि संध्याकाळी 5 वाजता कारखान्यावर मीटिंग. तयार का? तू खरंच वाजवणार आहेस? सर गायची तर राहू द्या, मग जा तुम्ही. नाही नाही, वाजव. हिशोब चुकता झालाच पाहिजे. आपल्याला कल्टी मारून हे काय सुरू? वहिनींचा मास्तर करूनही म्हणजे झालं. जरा असं हाताच्या मापावर येतं का? थोडं पुढं. बस 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 बस. हा, हलक्या हाताने वाजवणार आहे बरं का. एक, दोन. मी काय म्हणते, हा. जरा हळू वाजवणार का? काय तुझी ताकद माझी ताकद फरक आहे ना. द्या ना सोडून विषय. मग नाही, मला मारली होती तेव्हा फुल ताकद लावली होती का नाही? मग तुम्हाला मारताना मी फुल ताकद लावणार. अर्धवट हिशोब आपल्याला बी आवडत नाही. आता घाबरला आजचीला तर द्या सोडून. पोरगी म्हणून मी बी देतो सोडून. जाऊ दे चल. ए, मुलींना कमी समजतो का? अहो नाही नाही, तसं नाही. वाजव. गौरी कोणाला घाबरत नाही. चला. एक, दोन, तीन. गौरीजी, दोस्तीत हिशोब नसतो ठेवायचा. मग कशाला बोलवलं? आधी सांगायचं होतं ना. मग माझा अभ्यास सोडून आले मी. तसं नाही, मी आपलं म्हणलं. चुप, एकही शब्द बोल नको.
इडियट. ओ दुःखापुढं झुकायाची आठवण नाही, हरायाची थकायाची शिकवण नाही. हे दुःखापुढं मातोश्री, झुकायाची आज तुमच्या समोर मदतीसाठी हात जोडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग उरलेला नाही. आठवण नाही. जशी खाण तशी माती, झुंजायला पुढं येती. कृष्ण विचारे की नात्यात सबल्यात एकी. कृष्ण विचारे महादेव. रामराव. मातोश्री, ह्यावेळी पाऊस लय कमी झाला. बी कुजून गेलं. दुबारा पेरणी करायला लागणार. ह्या महिन्यात पैशाची चणचण आहे. पुढच्या महिन्यात देऊ का? शंकरजीसनी सांगाल का तेवढं? सांगतो, पण नियम माहिती आहेत ना व? हा, व्याज वाढून येणार. स्वतःहून हो म्हणला ते बरं केलंस. अरविंदजी, याचं व्याज वाढवू नका. शेतकरी जगला तर आपण जगणार. बायकोला साडी घेऊन जा आमच्याकडनं. द्या. सगुना, तुझा नवरा दारू पितो का अजून बी? नाही, तुम्ही समजवल्यापासून अजिबातच नाही. तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणजे झालं. आशीर्वाद आहेच की. घरच्यांचं तोंड गोड करा. अरविंदजी, मातुश्री, नवरा घ्यायला नाही आला. नवऱ्याकडे जायचं म्हणून हटून बसली. तुम्हीच सांगा काय करू? सासूबाई, तुम्हाला मी शेवटचं सांगते. का जायचंय बाई तुला? नवरा मारहाण करतो. तुझ्या आईला शिवीगाळ केली. आईची काय किंमत नाही तुला? नवऱ्याला येऊ दे, माफी मागू दे आणि मगच जा. सन्मानानं गेलीस ना तर त्या घरची सून बनून राहशील, नाही तर पाय पुसणं होईल तुझं. मनात येईल तेव्हा मारहाण होईल. मनात येईल तेव्हा परत घराबाहेर काढतील. एका आईला तिची मुलगी मानानं घरी जावी असंच वाटत असतं. ऐक जरा आईचं. माफी मागितल्याशिवाय पाठवू नका लेकीला. हो,